न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। दापोडी फुगेवाडी कासारवाडीतील विकास रखडला, नगरसेवक अपयशी ठरल्याचा आरोप राजकुमार परदेशी। दापोडी फुगेवाडी कासारवाडी परिसरात गेल्या तब्बल 25 वर्षांपासून अपेक्षित विकास झालेला नसून येथील नगरसेवक विकास कामे करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्याकडून इच्छुक उमेदवार राजकुमार परदेशी यांनी केला आहे। या परिसरातील नागरिकांना आजही मूलभूत समस्यांना सामोरं जावं लागत आहे। वाढती वाहतूक कोंडी, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न तसेच आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे। मात्र लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप परदेशी यांनी केला आहे। राजकुमार परदेशी यांनी म्हटलं आहे की दापोडी फुगेवाडी कासारवाडी परिसराचा गेल्या अनेक वर्षात अपेक्षित विकास झालेला नाही। नागरिकांच्या समस्या ऐरणीवर असताना सत्ताधारी नगरसेवकांनी फक्त आश्वासनांचीच पेरणी केली आहे। प्रत्यक्षात विकास शून्य आहे, असंही ते पुढे म्हणाले। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटकडून इच्छुक असून पक्षाने मला संधी दिल्यास या परिसराचा चेहरा मोहरा बदलवून टाकण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती माझ्यात आहे। नागरिकांच्या प्रश्नांसाठी मी रस्त्यावर उतरून लढा देईन। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकुमार परदेशी यांनी थेट विकासाच्या मुद्द्यावरून विद्यमान नगरसेवकांवर हल्लाबोल केला आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र 18 न्यूज आणि आपण एक खास कार्यक्रम घेऊन आलो ज्याचं नाव आहे माझा प्रभाग माझे प्रश्न आणि माझा उमेदवार महाराष्ट्र 18 न्यूजवर। तर आपल्यासोबत आज खास प्रभाग क्रमांक 30 मधून राजकुमार परदेशी हे इच्छुक उमेदवार आहे आणि ते राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीकडून ते इच्छुक आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर काय सांगाल, प्रभाग क्रमांक 30 मध्ये तुम्ही इच्छुक म्हणून उमेदवारी तुम्ही मागताय, काय विजन असणार आहे तुमच्याकडे? विजन असं आहे माहिती आहे का, आज 20 या 25 वर्ष झालेलं आहे। दापोडी फुगेवाडी कासरवाडी काय त्याचा मतलब विकास काही झालेला नाही। आता बाजूचे जो आहे चरोली मोशी त्या प्रभागाचा विकास लय झालेला आहे आणि आमचं जो आहे दापोडी फुगेवाडी ते एक म्हणजे गाव आहे ना, गाव सारखंच वाटतंय। तर तिकडे पाणीचा प्रश्न आहे, बॉम्बे पुणे रोड जो रस्ता आहे त्याचा प्रश्न आहे, ट्रॉफिकचा प्रश्न आहे। यासाठी ते प्रश्न मी मिटवायसाठी मी आपला शरदजी चंद्रजी पवार त्यांच्या उमेदवार मला अगर भेटली तर संपूर्ण मी आपला हे जो प्रश्न आहे जो मिटवेन आणि मी संपूर्ण जो प्रभाग आहे 30चा मी संपूर्ण त्याचा मी काम करेन। मला एक बार निवडची मतलब एक बार संधी द्या मला, ते संधीचं मी सोनं करणार आहे आणि मी जो आहे ते बोलून नाही मी करून दाखवणार आहे, हे माझी विनंती। एकीकडे तुम्ही म्हणताय की तुमच्या प्रभागातला विकास झाला नाही, दुसरीकडे अनेक राज्यकर्ते आहेत ते म्हणतात की स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड डेव्हलप झालंय आणि एखादं बाहेर देशातील पिंपरी चिंचवड असं डेव्हलप झालेलं म्हणताय। नेमकी स्मार्ट झालंय या नाहीये? स्मार्ट काही झालेलं नाहीये। जेवढे जो 20-25 वर्ष झाले जे पुढारी आहे ते फक्त पोट भरण्यासाठी सगळं ते काम करताय, स्वतःचा काही विकास केलेला नाही। यासाठी माझा एवढंच म्हणणं आहे कारण की माहिती आहे का, आपल्या दापोडी फुगेवाडी आणि कासरवाडी ते प्रभाग मध्ये मोठी मोठी बिल्डिंग व्हावं आणि विकासाचं काम व्हावं। संपूर्ण जो आहे शेजारचे जो आहे मोशी बिशी आहे ते कसं फटाफट 10 वर्ष झालं ते विकास झालेला आहे, मगर आज 25-20 वर्ष झालेलं आहे फुगेवाडी दापोडी आणि कासवाडीचं त्याचा काही विकास झालेला नाही, हे माझं म्हणणं आहे बस। आणि बॉम्बे पुणे रोड वरती जो आहे ते ट्रॉफिक आहे, जे बारीक रस्ता केलेला आहे, मेट्रोचा प्रॉब्लेम आहे, मग नंतर हायवेचा प्रॉब्लेम आहे, हे सगळं तुम्ही तुम्ही पुढाऱ्यांना म्हणताय की पुढारी फक्त पोट भरण्यासाठी, पुढारी म्हणतायत की स्मार्ट सिटी केली आम्ही आणि पिंपरी चिंचवडचा नवा चेहरा केलाय। नेमके तुमचा आरोप कोणावरती आहे? माझा आरोप आहे ते पुढारीवरतीच आहे। का की माहितीये का, पुढारी लोक फक्त आपला पोट भरतात आणि विकास काय करत नाहीये। मी जो आहे ते विकाससाठी मी उभा राहील। पुढारी म्हणजे नेमके कोणते पुढारी? नगरसेवक जो आहे पुढारी नगरसेवक आहे तिकडचे ते कामच नाही करत ना। आज 20-25 वर्ष झालेलं आहे, कामच करत नाही, काय नाही। नुसतं आम्ही पण फोन करतोय, हा अर्धा तासाने येतो। विकासापासून दापोडी मतदारसंघ हा वंचित आहे असं म्हणायचं? हा, विकासापासून दापोडी फुगेवाडी आणि कासरवाडी सगळ्या वंचित आहे। तिकडे काय आरक्षण नाहीये, तिकडे काही बिल्डिंग झालेल्या नाहीये आणि बघायला गेलं तर सगळं तिकडे झोपडपट्टी आहे। झोपडपट्टीमध्ये विकास बी करत नाही, काय नाही करत, यांचं ते माझं ते म्हणणं आहे, बाकी काही नाही म्हणणं असंही। आता तुम्ही जर समजा तुम्हाला संधी मिळाली, पक्षाने संधी दिली, तर आता
तुम्ही काय करून दाखवणार आहे? मी पक्षाने मला जर संधी दिली, शरदजी चंद्र पवार जे साहेब आहे त्यांनी मला पक्ष तिकीट दिलं तर मी ते संधीचं सोनं करून दाखवणार आहे. आणि मी हे बिल्डर आहे, मला नॉलेज आहे, भरपूर नॉलेज आहे. तर ह्यासाठी मी दापोडी, फुगेवाडी आणि कासवाडी त्याचा विकास करून दाखवू शकतो, एवढी माझी इच्छा आहे. निश्चितच आपण बघतोय की हे होते राजकुमार परदेशी आणि प्रभाग क्रमांक 30 मधून ते इच्छुक आहेत. आणि मला जर समजा पक्षाने संधी दिली तर त्या संधीचं सोनं करेल आणि फुगेवाडी असेल, दापोडी असेल, कासरवाडी असेल याचा कायापलट करणार असल्याचं मत देखील राजकुमार परदेशी यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र एटीसाठी देवा बालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.